नमस्कार मंडळी, आनंद या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी दाखवलेला आहे. इकडे जेव्हा आता श्राद्धच्या वेळेला युगंधरची तिन्ही मुलं समोर येतात आणि त्यांच्यातले झालेले सगळे जे काही गैरसमज आहेत ना, ते आनंदीने आता स्वतः दूर केलेले आहेत. म्हणजे युगंधर आणि समिधाचा भूतकाळ तर आनंदी समोर आलेला आहे, पण आता आनंदीने तो हसत हसत स्वीकारलाय आणि त्या सगळ्यावरती कशा पद्धतीने मात करायची हे आता आनंदीने तर ठरवलंय. पण प्रेक्षकांना इकडे जेव्हा आता आनंदीच्या हाताला जखम झालेली पाहून युगंधरने जेव्हा ती पाहिली आहे आणि त्यानंतर युगंधरने स्वतः आनंदीच्या हाताला मलमपट्टी करत तिच्या हाताची ड्रेसिंग करून दिली आहे. पण हे सगळं पाहून आता इकडे शिल्पाचा मात्र खूप जळफळाट होत असतो. तिला अजिबात आवडत नसतं आणि तिला वाटतंय की युगंधर आता आनंदीच्या आणखीनच जवळ चालला आहे. तर आनंदीने आता इकडे एक आणखीन मोठी गोष्ट केली आहे, ती म्हणजे युगंधर इकडे ड्रिंक करून आल्यामुळे त्याने काय आश्रमामध्ये दान केलेलं नसतं. पण आता निंबाळकरांची अब्रू जाऊ नये म्हणून स्वतः आनंदीने तिथे जाऊन स्वतः समिधाच्या नावाचं अन्नदान केलं आहे. आणि त्याच्यामुळे आता युगंधरने पुन्हा एकदा आनंदीचं सगळ्यांसमोर कौतुक केलं आहे आणि कशा पद्धतीने आनंदीने निंबाळकरांची प्रथा जपली, निंबाळकरांची अब्रू वाचवली आणि त्याच्यामुळे युगंधर आनंदीसमोर हात जोडून तिचे आभार मानतो. आणि खरंच तुमच्यामुळे आज आमची अब्रू वाचली आहे आणि तुमच्यामुळे समिधाच्या आत्म्यालासुद्धा शांती मिळणार आहे. समिधाची ही सवय आणि ही प्रथा तुम्ही पुढे जपलीत, तुमचा खरंच खूप खूप धन्यवाद. आता हे सगळं बघून मात्र शिल्पाला राग येत असतो, पण माई मात्र खूप आनंदी झालेले असतात. त्यांना खूप आनंद झाला आहे. तर मंडळी, आता हे सगळं नेमकं कसं घडलं आहे, काय घडलं आहे, हे आपण सविस्तर सगळं काही पाहूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका. मंडळी, इकडे आपण आता पाहिलं होतं की आनंदी आणि युगंधर दोघंसुद्धा हॉलमध्ये झोपलेले असतात. युगंधरने आनंदीचा हात पकडलेला असतो आणि नेमकी त्यावेळेला आपल्या ह्या शिल्पा मॅडम खाली येतात आणि शिल्पा मॅडमने हे सगळं पाहिलेलं आहे आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली बरं का. हे दोघंजण एकत्र आणि युगंधरने चक्क आनंदीचा हात धरलाय आणि ती जोरातच ओरडते, युगंधर. आणि आता युगंधर हा झोपेतून उठतो, आनंदीसुद्धा उठते आणि तिथून बाजूला जाते. आता ते सगळेजण इथे गोळा झालेले असतात. इथे आता ही शिल्पा म्हणते की युगंधर, हे सगळं काय चालू आहे, काय चालू आहे हा सगळा प्रकार. आता युगंधरला काय आठवत नाही आहे. युगंधर म्हणतो की मी संध्याकाळी झोपलो, आता उठतोय आणि मुळात मी इथं आलो कसो, मी तर आश्रमात दान करण्यासाठी चाललो होतो. मला काही बी आठवत नाही आहे आणि डोकं नुसतं जड झालं आहे. नक्की काय झालं काय. आता युगंधर असं म्हणत असतो तेवढ्यात ही लगेच रागाने शिल्पा म्हणते की म्हणजे तू काल आश्रमात गेलासच नाहीस आणि समिधाच्या नावाने आपण जी दान करतो इतक्या वर्षांची प्रथा, ती तू मोडलीस आणि दान केलंच नाहीस ना. आता युगंधरला आठवतं की अरे हो, आपण म्हणजे आता गेलोच नाही तिकडे आणि डिरेक्टली इकडे फॅक्टरीमधून घरी चाललेलो आहे. आता इकडे मात्र शिल्पा मात्र आनंदीकडे रागारागाने पाहत असते आणि युगंधरला म्हणते, अरे युगंधर काय म्हणते, तू काय केलंस, तू दान दिलंसच नाहीस का. आणि तेवढ्यात आता युगंधरचं लक्ष आनंदीच्या हाताकडे जातं. आनंदीच्या हाताला पाहिलेली जखम पाहून आता युगंधर म्हणतो की हे काय आहे, हे तुझ्या हाताला काय लागलं, अगं केवढं लागलं आहे ते. आणि युगंधर तेवढ्यात आनंदी तिचा हात मागे लपवते. युगंधर म्हणतो, काय विचारतोय मी, एवढं हाताला काय लागलं तुझ्या. त्यावर आनंदी म्हणते की मालक साहेब, ते तुमच्या कपड्यांना इस्त्री करत असताना चुकून हात लागला आणि हात भाजलाय. युगंधर म्हणतो, एवढी वेंधळी कशी काय गं तू, एवढं तुला जर इस्त्री करायला जमत नव्हती, येत नाही, तर कशाला सगळ्या गोष्टीमध्ये पुढं पुढं करते, कशाला सगळी कामं स्वतःच्या अंगावर ओढून घेते. आनंदी बिचारी शांत तिथे गप्प उभी राहिलेली असते, घाबरलेली असते. युगंधर आता तिथे त्या लोकांना म्हणतो की जा ड्रेसिंगचा बॉक्स घेऊन ये लवकर. आणि तो आनंदीचा हात धरतो आणि तिला म्हणतो की ये इकडे, बस इथं. आणि तो आनंदीला म्हणतो की काय गरज होती का, नव्हती आपल्याला इस्त्री करता तर नाही करायची होती. युगंधर म्हणतो की एवढा वेंधळीपणा कशासाठी. हा आता इस्त्री करताना हात बाजून घेतला आणि तेव्हा सह्यासुद्धा करून घेतल्या. स्वतःवर संकटं ओढून घ्यायची असतात नुसती. आणि तेवढ्यात तो स्वतःच्या खिशातून रुमाल काढतो आणि आजूबाजूला जे रक्त लागलेलं असतं तर तिची जी जखम आहे ती त्या आपल्या स्वतःच्या रुमालाने स्वच्छ करत असतो. हे सगळं बघून शिल्पाला खूप जळफळाट होतोय. अजिबात तिला आवडत नसतं की आनंदीची तू एवढी काळजी करतोय. पण आनंदीला त्रास होत असतो. युगंधर हळूच तिच्या हातावर फुंकर मारतो आणि म्हणतो की अगदी थोडा वेळ, एकदा का मळम लावला की तुला थंड वाटेल. आनंदी बिचारी काहीच बोलत नाही आहे. युगंधरचं चाललेलं असतं की तुझी जखम पण साफ करत असतो आणि तिला काही गोष्टी बोलत पण असतो. शिल्पा सगळं काही रागारागाने पाहत असते, तिला काही ते अजिबात आवडत नाही आहे. आणि युगंधर म्हणत असतो की ह्या पुढं जर आपल्याला काही जमत नाही आहे तर अशा गोष्टी करत जाऊ नकोस आणि उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आता एवढं युगंधर म्हणत
जे ऑइंटमेंट आणलेलं आहे ना ते आता तो आनंदीच्या हाताला हळूच लावत असतो आणि ते आनंदीला जळत असतं. तिला त्रास होत असतो, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. युगंधर म्हणतो की अगदी थोडा वेळ, एकदा काही क्रीम लावून झालं, त्याच्यावरती तो रुमाल बांधला की ते थंड वाटेल तुला. आणि तो तिच्या हातावरती हळूच फुंकर मारतोय. आणि हे सगळं शिल्पा असं म्हणजे बघत असते ना, तिला म्हणजे काय करू आणि काय नको असं झालंय. युगंधर स्वतःचाच तो रुमाल आहे तिच्या हाताला बांधतो आणि म्हणतो की एकदा का हा रुमाल बांधून झाला की तुला खूप शांत वाटणार आहे, थंड वाटेल. आणि आता तो रुमाल बांधून झाल्यावर तिथल्या ज्या सुनीताताई आहेत त्या सुनीताताईंना म्हणतो की आनंदीला त्यांच्या रूममध्ये घेऊन जा आणि त्यांना आराम करू द्या. आनंदी म्हणते की मालक साहेब राहू दे ना. युगंधर म्हणतो की जायचं आणि आराम करायचा आणि आता पुन्हा ही जखम भरेपर्यंत कोणती कामं करायला लागायची नाही, असं त्याने आनंदीला सांगितलेलं आहे. आता जी सुनीता आहे आनंदीला तिथून घेऊन जाते आणि तेवढ्यात आता शिल्पा या युगंधरच्या जवळ येते आणि म्हणते की अरे युगंधर काय चाललं हे. आता तिला पुन्हा युगंधरला हे दाखवून द्यायचं असतं की कसं तू आनंदीच्या मागे मागे करतोयस आणि समिधाला विसरलायस. आणि युगंधरला सुद्धा आता चांगलंच कळलंय की आता ही नक्की तेच बोलणार, पुन्हा आपल्याला त्या गोष्टींची आठवण करून देणार आणि कसं मी समिधाला विसरलोय हे युगंधरला चांगलंच कळलंय. आणि युगंधर तिच्यासमोर फक्त हात पुढे करतो आणि म्हणतो की ताई बस, असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. आता सगळ्यांसमोर ह्या शिल्पाचा अपमान झाला, म्हणजे सगळे नोकर चाकर आजूबाजूला उभं असतात आणि त्यात हा युगंधर शिल्पाला काही बोलूच देत नाही आहे. आणि त्याच्यामुळे शिल्पा हा सगळा राग आता त्या नोकर चाकरांवर काढते आणि म्हणते की तुम्ही काय ते तोंड बघत बसलाय, निघा इथून आणि जा आपापली कामं करा. आता सगळेजण निघालेत. आनंदीकडे किचनमध्ये आलेली असते बिचारी आणि शिल्पा येते आणि तिचा जोरात हात पकडते आणि म्हणते की काय गं, माझ्या भावावरचं इम्प्रेशन पाडण्यासाठी, त्याच्या मागं पुढं करण्यासाठी हा मुद्दाम हात भाजून घेतलास ना तू? हेच हवं होतं ना तुला? युगंधर तुझ्या मागं पुढं कसा करेल, तुझ्या जवळ कसा येईल, याच्यासाठी समजा हे सगळं करतेस ना, आणि म्हणूनच हा हात भाजून घेतलास ना. आज तुला खूप चांगलं वाटलं असेल, त्याने तुझ्या हाताला मळम लावला, हाताला पट्टी बांधून दिली आणि ती आनंदीचा हात जोरात पकडून ठेवलेली असते. आनंदीला त्रास होत असतो, बिचारी रडत असते. पण आता ही शिल्पा तिला म्हणते की आज बघतेच ना मी, तुझ्या ह्या हाताची केलेली मलमपट्टी त्याचं चांगलंच करते मी. आणि आता ती आनंदीला सांगते की आज समिधाचं श्राद्ध आहे आणि श्राद्धाचं सगळं जेवण, पुरी, खीर सगळं सगळं काही तू करायचं. आणि तिथली नोकर चाकर जे आहेत त्यांना ती सांगते की कोणीही हिला मदत करायची नाही, जे काय आहे ती हिने एकटीनेच करायचं. आनंदी बिचारी हो म्हणते आणि आता ही शिल्पा तिथून निघून जाते. आनंदीला आता प्रश्न पडला की एवढं सगळं एकटीने कसं करायचं. आणि त्यावर आता ही जी आहे सुनीता म्हणते की आनंदीताई तुम्ही काळजी करू नका. त्यावर आता ही आनंदी परत म्हणते की ताई मला माझी किंवा माझ्या हाताची काळजी नाही वाटत आहे, मी समज करेन, पण मला काळजी वाटते ती युगंधर साहेबांची. आता कुठे मला त्यांच्या मनाची घालमेल समजायला लागलेली आहे. युगेंद्र साहेबांच्या मनाला शांतता कधी भेटेल, त्यांच्या मनातली घालमेल कधी संपेल, त्यांचा हा त्रास बघत नाही आहे. आणि आता ती कुलदेवीला प्रार्थना करते की देवी कुलदेवी, युगंधर साहेबांच्या जी काही आता घालमेल सुरू आहेत त्याच्यावरती तूच काहीतरी मार्ग काढ. आता इकडे युगंधर तयार होऊन खाली येतो आणि फॅक्टरीमध्ये निघालेला आहे. आणि तेवढ्यात आता ही शिल्पा येते आणि त्याला थांबवते आणि म्हणते की युगंधर, तुला माहिती आहे की तू पुन्हा त्या पोरीच्या नादाला लागून. आता ही शिल्पा पुढे काहीतरी बोलणार, तेवढ्यात युगंधर म्हणतो की ताई मला सगळं माहिती आहे तुला काय म्हणायचं आहे ते, पण मी आज जे काही केलं ते नवऱ्याच्या किंवा बायकोच्या कर्तव्याने नाही, तर एक माणूस म्हणून त्या पोरीच्या हाताला एवढं सगळं लागलं आहे आणि ते सगळं काही बघत बसायला हवं होतं. खरं तर ती सगळी तुझी जबाबदारी आहे. तिला कुठे काय लागलं नाही लागलं तिची काळजी घेणं हे समजा तू करायला हवं होतंच, पण तुला माहीतच नाही. आता युगंधर असं शिल्पाला म्हणतो, इथे माईंना वगैरे सगळं चांगलं वाटत असतं. युगंधर म्हणतो की तुम्ही जर तिची काळजी घेतली असती तर मला आज हे करायला लागलं नसतं. केवढं हात लागलंय त्या पोरीच्या हाताला आणि मी हे सगळं फक्त एक माणूस म्हणून कर्तव्य केलेलं आहे. कारण आनंदी ही आता आपली जबाबदारी आहे, आपल्या घरची सून आहे. जरी मी तिला बायकोचं स्थान दिलं नसलं तरी तिची काळजी घेणं, तिला काय झालं की नाही हे बघणं आपली जबाबदारी आहे, असं आता युगंधरने छान सडेतोड उत्तर दिलं. त्यावर शिल्पा म्हणते, पण अरे आश्रमात जे दान करायचं राहिलं त्याचं काय, एवढ्या वर्षांची ही आपली परंपरा जी मोडली गेली. आता ही माई आणि जे आजोबा आहेत त्यांना सुद्धा थोडंसं वाईट वाटतं की इतक्या वर्षानंतर म्हणजे समिधाच्या श्राद्धाचं जे दान असतं ते दिलं गेलं नाही आहे. आणि तेवढ्या तिथे शिर्के येतात आणि शिर्के म्हणतात की मालक साहेब अहो काय करून ठेवलं आहे तुम्ही, काय झालं होतं नेमकं. त्यावर आता मालक साहेब म्हणतात की शिर्के मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि आता ते शिर्केंना घेऊन बाजूला येतात आणि म्हणत असतात की काल नक्की माझ्या सरबतामध्ये काय घातलं होतं, नक्की कसलं सरबत दिलं होतं मला, ते सरबत पिल्यानंतर मला अगदी माझं डोकं जड झालं, काही कळतच नव्हतं. आणि त्यावर शिर्के म्हणतात की हो मलाही कळत नाही आहे की ते सरबत पिल्यानंतर तुमचा बॅलन्स जायला लागला, तुम्हाला काही कळतच नव्हतं आणि त्याच्यातच तुम्ही दानसुद्धा केलं नाहीत आश्रमामध्ये जाऊन.
त्यावर आता इथे मालक साहेब म्हणतात की नक्की ते सरबत काय होतं हे शोधून काढायलाच हवं. आणि ते सरबत त्या चंदनने दिलं ना, त्या चंदनला नक्कीच माहीत असेल की त्याने हे कोणाच्या सांगण्यावरून आणि काय केलं ते. आता शिल्पाला एक लिंक लागली, म्हणजे युगंधरने काल जो काही गोंधळ घातला होता तो त्या सरबतामुळे झालेला आहे. शिर्के म्हणतात मी आजच्या आज ते काय जो प्रकार आहे तो शोधून काढतोच. आणि तेवढ्यात आता मागून हा विद्याधर आलेला आहे. आणि विद्याधर म्हणत असतो की काय मालक साहेब, काय झालं? काल आश्रमामध्ये म्हणे दान केलं नाही तुम्ही, एवढ्या वर्षांची परंपरा मोडून टाकलीत, तुमच्या बायकोच्या आत्म्याला काही शांती मिळाली नसेल, असं येऊन तो आता विद्याधर युगंधरच्या समोर म्हणत असतो. आता तो म्हणतो की एवढं सगळं झालं, काय म्हणे काल तुम्ही नशा केली होती, डुलत डुलत घरी आलात, नक्की काय घडलं, काय होतं, काय प्रकार काय होता तो? आता ही ते या जी आहे शिल्पा म्हणते की हे सगळं तुला कसं माहीत की युगंधर हा डुलत डुलत घरी आला होता आणि त्याने दान केलं नाही ते. त्यावर हा आता विद्याधर म्हणतो की मला सगळं माहिती आहे. काय ना, काल त्याने फॅक्टरीमध्ये ते स्पेशल सरबत पिला आणि त्याच्यानंतर त्याचा मेंदूवरचा ताबाच निघून गेला आणि आश्रमात जायचं सोडून तो इकडे घरात आला आणि बायकोचा हात घेऊन झोपला होता. आणि त्याच्यामुळे त्याचं काय झालं की त्याने ते आश्रमात दान करायचं होतं ना, ते दानच केलं नाही. आणि बिचाऱ्याच्या बायकोला आता त्याच्या आत्म्याला काही शांती मिळणार नाही आहे, असं आता तो म्हणत असतो. आणि आता म्हणजे विद्याधरलाही कळलं आहे की म्हणजे या सगळ्यामध्ये आता ह्या विद्याधरचंच कारस्थान असणार आहे. शिल्पा रागात पुढे येते आणि म्हणते की म्हणजे हे सगळं तुला माहिती आहे आणि हे सगळं त्या चंदनने केलं, म्हणजे हे सगळं तुझ्या सांगण्यावरून केलं, हे सगळं तू घडून आणलंस का? त्याच्यावर आता हा विद्याधर हसतो आणि म्हणतो की अगदी बरोबर ओळखलं ताईसाहेब. काय ना, काल या माणसाने माझ्या सगळ्या दारू लपवून ठेवल्या आणि मला त्याचाच सूड काढायचा होता. आणि म्हणूनच मी हा सगळा जो प्लॅन आहे ना, मी घडून आणला. मीच याला काल दारू पाजली. काय ना, एवढ्या वर्षांचं ह्याचं जे काही मौन व्रत होतं ना, की दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करायचा नाही आहे, ते मौन व्रत मी सोडून टाकलं. त्याची एवढ्या वर्षांची काय जी तपश्चर्या होती ती भंग झाली. आता तो खूप हसत असतो युगंधरवरती. आता इथे युगंधर सुद्धा चिडलाय आणि तो विद्याधरची कॉलर धरतो आणि त्याला म्हणतो की म्हणजे हे समजा तू घडून आणलंस, तू केलंस. आणि आता तो विद्याधरवरती हात उचलणार, त्याला मारणार आणि तेवढ्यातच शिल्पा थांबवण्याचा प्रयत्न करत असते. पण आता युगंधर काही ऐकत नाही आणि म्हणतो की याला तर मी सोडणार नाहीये, याने मला दारू पाजली आणि त्याच्यामुळं माझं काल दान करायचं राहून गेलं, एवढ्या वर्षांची परंपरा मोडीस आली, ह्याला मी सोडत नसतो. आणि आता युगंधर त्याला मारणार. तेवढ्यातच मागून एक आवाज आला की मालक साहेब. आणि हा माणूस जो आहे तो आश्रमामधून आलेला असतो, म्हणजे ज्या आश्रमामध्ये दान करायचं असतं त्याच आश्रमातील तो माणूस आता इथे युगंधर साहेबांचं कौतुक करायला, आभार मानायला आलेला असतो. आता युगंधर मागे वळून पाहतो आणि त्यावर युगंधर म्हणतो आपण त्यावर तो म्हणतो की मी आश्रमामधूनच आलो आहे, काल तुम्ही जे काही दान केलं नाही का त्याच्याबद्दलच आम्हाला बोलायचं आहे. आता इकडे सगळ्यांना मोठा धक्का बसला, म्हणजे युगंधरने तर दान केलेलं नाही आहे, दान हे म्हणजे झालंच नव्हतं. आणि तरीसुद्धा हा माणूस काय बोलतोय. त्याच्यावरती म्हणतो की मालक साहेब, अहो काल नाही का तुम्ही आश्रमामध्ये दान केलं? आता सगळ्यांनाच कळत नाही आहे की आश्रमात दान. तर मालक साहेब म्हणतात की आश्रमात दान तर करायचं राहून गेलं होतं. त्यावर आता तो माणूस म्हणतो की नाही मालक साहेब, असं काय करताय? काल तर आश्रमामध्ये दान झालं, मुलांना छान खाऊ घातलं घेतलं गेलं आणि कालचं जेवण तर इतकं सुंदर होतं की सगळी मुलं अगदी तृप्त झाली आहेत आणि सगळी मुलं खूप कौतुक करत होते. कालच्या जेवणाने तर अगदी समिधाताईंची आठवण करून दिली. समिधाताई अगदी स्वतःच्या हाताने जसं जेवण बनवून पोरांना खाऊ घालायच्या ना, अगदी तसं जेवण झालं होतं. इतक्या वर्षानंतर समिधाताईंच्या हातच्या जेवणाची चव चाखायला मिळाली. आता हा जेव्हा माणूस असं काही बोलत असतो, सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय. इकडे विद्याधरला असं वाटतं की अरे आपण हा एवढा सगळा प्लॅन केला, युगंधरनं ते जेवण दान केलंच नव्हतं, मग हे जेवण आश्रमामध्ये नेऊन दिलं कुणी? त्यावर आता युगंधर म्हणतो की तुम्ही काय म्हणताय, नक्की आश्रमामध्ये दान केलं कुणी? त्यावर तो माणूस म्हणतो की अहो तुमच्याच मिसेस आल्या होत्या ना, त्यांनी सगळ्यांना अन्नदान केलं, छान सगळ्यांना श्रीखंड पुरी छान जेवण घातलं आणि मुलं अगदी खूप तृप्त झालेत आणि त्याचंच कौतुक करण्यासाठी मी इथे आलो आहे. आता शिर्केंना सगळ्यांनाच हे ऐकून भारी वाटतं बरं का. आणि त्यावर आता तो माणूस म्हणतो की या सगळ्याचं कौतुक म्हणून मुलांनी एक छोटंसं गिफ्ट तयार केलं आहे आणि त्यांनी सांगितलं की हे गिफ्ट मालक साहेबांना नेऊन द्या आणि म्हणूनच ते गिफ्ट द्यायला आणि तुमचे आभार मानायला मी इथे आलो आहे. आता युगंधरला सुद्धा हे ऐकून भारी वाटतं, म्हणजे जे अन्नदान त्याला असं वाटत होतं की जे झालंच नाही आहे, पण ते अन्नदान ऑलरेडी झालेलं आहे. आनंदी खुश असते आणि सुनीता तिलाही माहीत असते की हे अन्नदान आनंदीने केलं आहे. त्यावर मालक साहेब म्हणतात की म्हणजे हे सगळं आनंदीने केलं? इथे विद्याधरला मात्र म्हणत असतो की मी जे केलेला प्रत्येक प्लॅन ही मुलगी उधळून लावते, तिच्यामुळे उधळून चाललं आहे. पण इकडे मात्र जे आजोबा आहेत आणि माई आहेत त्यांना खूप भारी वाटतं, कारण इतकी वर्ष समिधा ही प्रथा चालत होती आणि तीच प्रथा आता आनंदीने पूर्ण केली आहे. निंबाळकरांची तिने अब्रू वाचवली आहे, हे तिला खूप भारी वाटतं. आणि त्यात आता तो माणूससुद्धा इथे युगंधर साहेबांचं कौतुक करतो
आणि त्या मुलांनी जे गिफ्ट आणलेलं असतं ते गिफ्ट आता इकडे मालक साहेबांना तो द्यायला पुढे येतो. पण तेवढ्यात मालक साहेब आता इथे आनंदीच्या जवळ येतात आणि म्हणतात, की "आनंदी, सगळं हे तू केलं." आणि ते आता आनंदीचं कौतुक करत असतात. म्हणजे इतकी वर्ष जे काम समिधा करत होती आणि समिधानंतर मी करत होतो. पण त्या कामाला आता जे खंड पडणार होता ते तुम्ही केलंत. आणि तो सगळ्यांसमोर आनंदीचं खूप कौतुक करतो आणि त्याच्यामुळे आता ही जी शिल्पा आहे तिच्या चेहऱ्यावर पुन्हा 12 वाजलेत. तिला काय आनंदीचं कौतुक पाहवत नसतं. पण इकडे माईसुद्धा आनंदीचं भरभरून कौतुक करतात आणि आनंदीसुद्धा म्हणत असते, की "हो मालक साहेब, काय आहे ना, इतक्या वर्षांची ही आपल्या कुटुंबाची परंपरा आहे आणि ती अशी खंडित पडली असती तर मला आवडलं नसतं. मी तुमची पत्नी म्हणून नाही, पण ह्या घराची सून म्हणून आणि समिधाताईंची इच्छा म्हणून मला ते पूर्ण करायचं होतं आणि म्हणून मी केलं. मालक साहेब, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका." पण आता इथे युगंधर म्हणत असतो, की "मला वाईट वाटत नाही आहे, उलट तुझं कौतुकच वाटतंय. कारण जी गोष्ट आमच्याकडून राहून जाणार होती, ती गोष्ट तू पूर्ण केली आहे." युगंधर इकडे आनंदी समोर येऊन अगदी हात जोडून तिचे आभार मानतो आणि म्हणतो, की "खरंच तू आज जे केलेस ना, तुझे हे उपकार खूप मोठे आहेत. तुझ्यामुळे ही निंबाळकरांची प्रथा पुढे चालू तर राहिली, पण तू निंबाळकरांची इज्जतसुद्धा वाचवली." त्यावर आनंदी म्हणते, "मालक साहेब, पण तुम्ही असे हात जोडू नका." त्यावर आता इथे युगंधर म्हणत असतो, की "काय ना, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट. तू इतकं चांगली गोष्ट केलीत, त्याच्यामुळे हात जोडणं मला काही कमीपणाचं वाटत नाही आहे. तुझे उपकार तर आहेतच ना माझ्यावरती." आता हे सगळं बघून शिल्पाला काही आवडत नाही आहे, की युगंधरने या मुलीच्या समोर हात जोडलेत आणि त्यात हा विद्याधर त्यालासुद्धा राग येतोय, की म्हणजे इतकी सगळी कारस्थानं करून, एवढं प्लॅनिंग करून सगळ्यावरती पाणी फिरतंय आणि सगळं काही या युगंधरच्या बाजूनेच घडत चाललेलं आहे. तर इकडे आता जो मालक साहेब आहेत ते विद्याधरच्या समोर येतात आणि म्हणतात, की "तू कितीही कारस्थानं कर, अगदी काही कर, पण माझ्या बायकोची पुण्याई इतकी आहे, की आता ती तिथे नसली तरी पण तिने स्वतःचं जे कार्य आहे ते दुसऱ्या कोणाच्या तरी हातून घडून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तू किती काही केलंस, काही प्रयत्न केलास तरी माझं काहीही बिघडवू शकणार नाही आहेस आणि माझं काहीच वाईट करू शकणार नाही आहेस." आता हा विद्याधर तिथून रागारागाने निघून जातो. माईंना खूप छान वाटतं. आनंदीसुद्धा खूप खुश झालेली असते, कारण युगंधरने त्याचं खूप भरभरून असं कौतुक केलेलं आहे. पण सगळ्यात जलफाट म्हणजे हा आता शिल्पाचा होत असतो. आणि तेवढ्यात युगंधर आता जो माणूस आलेला आहे आणि त्या मुलाने जे गिफ्ट बनवलेलं असतं त्यावर युगंधर म्हणत असतो, की "या गिफ्टची खरी हकदार मी नाही तर आनंदी आहेत. तुम्ही हे गिफ्ट मला नाही, त्या आनंदीलाच द्या." आता जो काही तो माणूस गिफ्ट घेऊन आलेला आहे, ज्या आश्रमातील लहान मुलांनी बनवलं आहे खास युगंधरसाठी, ते गिफ्ट तो आनंदीला देतो. आनंदीलासुद्धा खूप भारी वाटतं आणि आता तो सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून निघून जातो. तर आता आनंदी म्हणते, की "मालक साहेब, पण हे गिफ्ट." त्यावर आता इथे मालक साहेब म्हणतात, की "आनंदी, अन्नदान तू केलं, त्याच्यामुळे ह्या गिफ्टचा अधिकार फक्त तुझाच आहे." आता आनंदी ते गिफ्ट घेते आणि आतमध्ये इकडे किचनमध्ये घेते. आता तिच्यासोबत ह्या सुद्धा असतात. कोण? सुनीताताई. तिकडे विद्याधरला प्रचंड राग आला आहे आणि तो आता तिथून सगळ्यांसमोर निघून गेला आहे. शिल्पासुद्धा म्हणजे सगळेजण आता ज्यांना ही गोष्ट आवडली नाही ते सगळे रागारागाने निघून जातात. युगंधर आणि शिर्के हे दोघंसुद्धा ऑफिसमध्ये निघून गेलेले आहेत. आनंदी आता ते गिफ्ट घेते आणि सुनीतासोबत किचनमध्ये येते. आता तिला कधी हे गिफ्ट खोलते आणि काय आहे त्या गिफ्टमध्ये हे तिला पाहायचं असतं. आनंदी आता ती गिफ्ट खोलत असते आणि सुनीतेला म्हणते, की "काय असेल याच्यामध्ये? मला तर कधी पाहते असं झालंय." सुनीता म्हणते, "आधी ते खोलून तर पहा, तेव्हाच आपल्याला समजणार आहे ना, की त्याच्यामध्ये काय आहे ते." आनंदी आता ते गिफ्ट खोलते आणि त्याच्यामध्ये त्या मुलांनी युगंधरचा आणि आनंदीचा असा छान दोघांचा एकत्र फोटो बनवलेला असतो आणि तो फोटो गिफ्ट केलेला असतो. आनंदी त्याच्यावरनं हात फिरवते आणि तिला एक अंदाज येतो, की ही फोटो फ्रेम आहे आणि तेवढ्यात आता सुनीता म्हणते, की "आनंदताई, मालक साहेबांचा आणि तुमचा दोघांचा एकत्र असा छान फोटो बनवून दिला आहे पोरांनी." आनंदीला आता काही तो फोटो पाहायला मिळत नाही आहे, पण तिला एक साधारण अंदाज येतो. ती त्या फोटोवरून हात फिरवते. तिला खूप आनंद होतो आणि ती आता इथे सुनीतेला म्हणते, की "सुनीताताई, कसा आहे हा फोटो?" सुनीता म्हणते, "अगदी खूप सुंदर फोटो बनवून दिला आहे." तिकडे युगंधरने आता शिर्केला फोन केलेला असतो, कारण श्राद्धासाठी जे भटजी असतात, पुजारी असतात, ते येणार आहेत की नाही किंवा त्यांचं काय आहे. त्यावर आता हे शिर्के म्हणत असतात, की ते आजारी आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. शिर्के म्हणतात, की "काय असं कसं होऊ शकतं? आपल्यासाठी ही पूजा किती महत्त्वाची आहे माहिती आहे ना तुम्हाला." आणि भटजी तिकडे आजारी आहेत आणि म्हणजे बघा ना तुम्ही, दुसरं काय होतंय का बघा. त्याच्यावर आता शिर्के म्हणतात, की "हो, मी त्यांच्या मुलांना फोन केला आहे. त्यांचा एक मुलगा येणार आहे पूजेला." त्यावर आता मालकसाहेब म्हणतात, की "बरं, बरं, ठीक आहे. पण जे काय आहे ती तयारी सगळी व्यवस्थित करून घ्या." तर इकडे आता हा विद्याधर आहे त्याच्या रूममध्ये आला आहे आणि त्याला सगळ्या गोष्टींचा राग येत असतो. कारण त्याने जो काही प्लॅन केलेला असतो, की आश्रमामध्ये दान झालं नाही पाहिजे, एवढ्या वर्षांची जी परंपरा आहे ती मोडली पाहिजे. पण सगळे फासे उलटे फिरतात. म्हणजे त्याने केलेला प्रत्येक प्लॅन हा उलटा पडतोय. काहीच सक्सेसफुल होत नाही आहे. आणि आता हा विद्याधर म्हणतो, की "नाही, असं होऊन चालणारच नाही आहे. ही आनंदी, तिला तर मी काही सोडणारच नाही आहे." कारण आनंदीमुळे आता त्याचा तो प्लॅन फसलेला आहे.
आणि त्याच्यामुळे आता तो म्हणत असतो की हा युगंधर माझ्यासमोर आनंदी आनंदगडे असं गाणं म्हणत होता, मला सुनावत होता. आता बघ मी तुमच्या सगळ्यांची कशी वाट लावत होतो. एक दिवस नाही, अख्खा आयुष्याची तुझी कशी राख करून ठेवतो ते पाहशीलच. विद्याधर आता इकडे कोणाला तरी फोन करतो. पण याचा अर्थ मला तरी असा अंदाज आहे की तो आता त्याच्या म्हणजे युगंधरची जी मुलं आहेत, जी त्याच्यापासून लांब राहतात, त्या मुलांना फोन करून मे बी तो आज श्राद्ध आहे तर श्राद्धाच्या दिवशी बोलवणार आहे. कारण इकडे जेव्हा श्राद्ध सुरू असतं तेव्हा युगंधरच्या 3 मुलांची एंट्री झाली. युगंधर पूजा करत असतो आणि त्यात त्याचा मोठा मुलगा जो पृथ्वी आहे तो येतो आणि युगंधरचा हात पकडतो आणि त्याला म्हणतो की थांबा, ही पूजा करायची नाही. ज्या माणसाने माझ्या आईला मारलं त्याला ह्या पूजा करण्याचा काही अधिकार नाही आहे. तुम्ही पैशा काय पायी आणि या फॅक्टरी पायी माझ्या आईचा जीव घेतला, असं आता तो सगळ्यांसमोर म्हणत असतो. आता युगंधरची दुसरी मुलगी आणि त्याचा आणखीन एक मुलगा, तिघंसुद्धा आता सगळे समोर आलेत. आणि आता युगंधरवरती ते प्रचंड म्हणजे तो घाणेरडे आरोप करत असतो की त्याच्या आईच्या मृत्यूला हा युगंधरच जबाबदार आहे. आता या सगळ्यामध्ये या गोष्टीला आनंदीला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे की मालक साहेबांना 3 मुलं आहेत आणि तीही सुद्धा आनंदीपेक्षा वयाने मोठी. आणि हे आता मोठं सरप्राईज आता आनंदीच्या समोर उभं राहिलं आहे. आणि हा विद्याधरसुद्धा तिला सांगत असतो की आनंदी, ही जी मुलं आहेत ना मालक साहेबांची, तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहेत. आणि आनंदीला आता तो म्हणत असतो, आनंदी, आजपासून तुझ्या आयुष्यात दुःखाची नांदी सुरू होणार आहे, असं म्हणून आता त्याने आनंदीला घाबरवलंय. आता नेमकं हे सगळं काय होतं, त्याची मुलं येतात, त्यांच्या मनात कोणता गैरसमज निर्माण झाला आहे आणि आनंदीला हे सगळं तिच्यासमोर नव्याने आल्यामुळे आनंदी या सगळ्यावर काय निर्णय घेते, कशी रिॲक्ट होते, हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.